येत्या ऑक्टोबरमध्ये ताडोबा सफारीला सुरुवात होत आहे. कोर झोन जे आहे ते 3 महिन्यापासून बंद होता. आता ऑक्टोबर पासून त्याला सुरुवात होत आहे. ताडोबामध्ये अनेक रोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ताडोबाची कायापलट केलेली आहे, असे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. भाऊ नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये. मला एक विचारायचं आहे की ताडोबा ऑक्टोबरमध्ये आता सुरुवात होत आहे. परंतु अफवा पसरण्यात येत आहे की ताडोबामध्ये सफारी महाग झालेली आहे, जेणेकरून पर्यटकावर त्याचा फटका बसू शकतो. काय सांगणार? नाही, ही अफवा मीही ऐकली आणि अफवा ऐकल्यानंतर मी संबंधित अधिकारी माननीय मंत्री महोदयांनाही पत्र लिहून या जिल्ह्यातील जनतेच्या भावना पाठवल्यात की मोठ्या पद्धतीने अशा पद्धतीची दरवाढ करणं हे अयोग्य आहे. पण जेव्हा अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा झाली तेव्हा मला माहिती अशी देण्यात आली की अशी कोणतीही दरवाढ सामान्य ज्या लोकांना जो दर या अगोदर होता तोच दर आहे. माननीय मंत्री महोदयांनी फक्त ज्या 10 फेऱ्या VIP असतात, ज्या VIP फेऱ्या या ऑनलाईन मध्ये बुकिंग न करता डायरेक्ट बुकिंग केली जाते, त्याच्यात दरवाढ करायचं सांगितलं. मी अधिकाऱ्यांना हेही सांगितलं की जर अशा अफवा पसरत असतील, चुकीच्या गोष्टी होत असेल तर तीही दरवाढ करू नका. लेखी पत्रही मी दिलं आहे आणि मला विश्वास आहे की वन विभाग कोणतीही दरवाढ करणार नाही. पर्यटकांनी यावं, पर्यावरणाचं ज्ञान घ्यावं, आनंद घ्यावा, पर्यटन वाढावं, रोजगार मिळावा, हा या मागचा दृष्टिकोन असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी मला आश्वस्त केलं की आम्ही या दृष्टीने काम करू. म्हटलं की कोणतीही दरवाढ होणार नाही, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.